नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, भारतीय संविधान. आपल्यासमोर एका पाठ्यपुस्तकातील काही भाग आहे आणि त्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की संविधान म्हणजे नक्की काय असतं, आपल्याला त्याची गरज का आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचं संविधान कसं तयार झालं. चला तर मग याची सुरुवात आपण प्रजासत्ताक दिनाच्या आठवणीने करूया. ते कर्तव्य पथावरील शानदार संचलन, विविध राज्यांचे चित्ररथ, फडकणारा तिरंगा, या सगळ्या मागे एकच मोठी गोष्ट आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान लागू झालं. आणि हे संविधान इतकं मौल्यवान आहे की त्याची जी मूळ प्रत आहे ती संसदेत हेलियम वायूने भरलेल्या काचेच्या पेटीत जपून ठेवली आहे. हेलियम वायू असं का? कारण हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे. तो कागद किंवा शाईसोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. अच्छा. त्यामुळे तो दस्तावेज शेकडो वर्ष जसाच्या तसा टिकून राहू शकतो. यावरूनच आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. मग पहिला प्रश्न हाच की संविधान म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा देशासाठी असलेला एक नियमग्रंथ आहे, एक रूल बुक. अगदी बरोबर. आणि या नियमग्रंथामध्ये म्हणजे 4 मुख्य गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. एक म्हणजे सरकारचे 3 अंग, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, यांची रचना कशी असेल, त्यांच्या भूमिका काय असतील. दुसरं म्हणजे या तिन्ही अंगांमध्ये अधिकारांचं संतुलन, जेणेकरून कारभार योग्य आणि जबाबदारीने चालेल. आणि मग येतात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, आणि देशाची दीर्घकालीन ध्येय काय आहेत हे सुद्धा. याचं महत्त्व समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण दिलं आहे. विचार करा की कबड्डीचा राज्यस्तरीय अंतिम सामना सुरू आहे. हो. सामना अगदी रंगात आलाय आणि एका खेळाडूवरून वाद सुरू होतो. तेव्हा पंच काय करतात? ते नियमांचं पुस्तक काढतात आणि त्या आधारे निर्णय दिला जातो. बरोबर. इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर ते नियमांचं पुस्तकच नसतं तर काय झालं असतं? तो वाद कधीच मिटला नसता, सामनाच झाला नसता कदाचित. अगदी. देश चालवण्यासाठी असाच एक सर्वमान्य नियमग्रंथ लागतो, आणि तेच आपलं संविधान आहे. तर मग देशाचा हा एवढा मोठा नियमग्रंथ कोणी आणि कसा लिहिला, ही प्रक्रिया खूपच मोठी असणार. हो, खूपच मोठी. यासाठी 1946 मध्ये एक संविधान सभा म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्यात आली. सुरुवातीला या 390 सदस्य होते, ज्यात 15 महिला होत्या. 15 महिला? हो. आणि भारताच्या फाळणीनंतर सदस्य संख्या कमी होऊन 299 झाली. हे सदस्य म्हणजे ते भारताच्या विविध प्रदेशांचं आणि सामाजिक गटांचं प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारताचे एक लहान रूपच होतं ते. अगदी. आणि या सभेने जवळपास 3 वर्ष काम केलं. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचं काम पूर्ण झालं. बरोबर. या संविधान सभेच्या अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधानाचा मसुदा तयार करणारी जी समिती होती, मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. हो, मसुदा समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. याचे 3 मुख्य स्रोत किंवा प्रेरणा म्हणता येतील. पहिला म्हणजे भारताचा स्वातंत्र्य लढा. स्वातंत्र्य लढ्यातून जी मूल्य समोर आली, समानता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, ही सगळी थेट संविधानात समाविष्ट केली गेली. आणि दुसरा प्रभाव आहे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा. वसुधैव कुटुंबकम सारखी मूल्य, नाही का? हो, वसुदैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे, किंवा सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी होत, ही मूल्ये दिसतात. आणि इथे खूप रंजक गोष्ट आहे. संविधानाच्या मूळ प्रतीत फक्त कायदेशीर मजकूर नाहीये. अच्छा, मग काय आहे? त्यात नंदलाल बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेली सुंदर चित्र आहेत. चित्र? कायद्याच्या पुस्तकात? हो. यात राम सीता आहेत, गीतोपदेश करणारे श्रीकृष्ण आहेत, नटराज, नालंदा विद्यापीठ, अशी भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अनेक दृश्य रेखाटली आहेत. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे ते फक्त एक कोरडं कायद्याचं पुस्तक नाहीये. अजिबात नाही. तो एक जिवंत कलात्मक दस्तऐवज आहे.
आणि तिसरा प्रभाव म्हणजे जगातील इतर देशांच्या संविधानांचा अभ्यास. अगदी. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श फ्रान्सच्या संविधानातून घेतले. ओके. राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही आयर्लंडच्या संविधानातून प्रेरित आहेत. आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेची संकल्पना. ती अमेरिकेच्या संविधानावरून घेतली गेली. पण हे काही फक्त कॉपी पेस्ट नव्हतं. प्रत्येक गोष्ट भारतीय गरजेनुसार बदलून घेतली. चला तर मग आता संविधानातील काही मुख्य घटकांबद्दल बोलूया. यात मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांचा समावेश आहे. हो, आणि सोबतच राज्याची मार्गदर्शक तत्वे सुद्धा आहेत. या तिन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सुरुवात करूया मूलभूत हक्कांपासून. फंडामेंटल राईट्स ही नागरिकांना दिलेली ठोस वचनं आहेत, गॅरंटी आहे. जर कुणी तुमच्या हक्कांचं उल्लंघन केलं तर तुम्ही थेट न्यायालयात जाऊ शकता. उदाहरणार्थ समानतेचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा हक्क. अगदी. याउलट मार्गदर्शक तत्वे ही सरकारसाठी असलेली उद्दिष्टे आहेत. म्हणजे एक प्रकारच्या सूचना. हो, सरकारने देशातील सर्वांचे जीवनमान सुधारावे, पर्यावरणाचे रक्षण करावे अशी ही तत्वे आहेत. पण यात एक पण आहे. काय? जर सरकार हे करू शकले नाही तर त्याविरोधात न्यायालयात जाता येत नाही. अच्छा, म्हणजे मूलभूत हक्क हे बंधनकारक आहेत आणि मार्गदर्शक तत्वे ही बंधनकारक नाहीत. बरोबर. मूलभूत हक्क हे तात्काळ अंमलबजावणीसाठी आहेत, तर मार्गदर्शक तत्वे ही दीर्घकालीन ध्येय आहेत. हे खूपच विचारपूर्वक केलेलं वर्गीकरण वाटतंय. हो, कारण तेव्हा देशाची परिस्थिती अशी नव्हती की सगळी ध्येय लगेच पूर्ण करता येतील. आणि आपलं संविधान 70 वर्षांपेक्षा जुनं असलं तरी ते आजही तितकंच समर्पक आहे. याचं कारण म्हणजे ते एक जिवंत दस्तावेज आहे, लिव्हिंग डॉक्युमेंट. याचा अर्थ असा की काळानुसार त्यात बदल केले जाऊ शकतात. ज्याला आपण घटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट म्हणतो. अगदी. उदाहरणार्थ मूलभूत कर्तव्ये ही मूळ संविधानात नव्हती. ती 1976 मध्ये जोडली गेली. हो. आणि पंचायती राज व्यवस्था तिला घटनात्मक दर्जा 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्तीने मिळाला. एक खूप चांगलं उदाहरण आहे राष्ट्रध्वजाचं. 2004 पूर्वी नागरिकांना आपल्या घरी राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी नव्हती. हो, हे अनेकांना माहीत नसतं. मग एका नागरिकाने याला न्यायालयात आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राष्ट्रध्वज फडकवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. बरोबर. इथे संसदेने कायदा नाही बदलला, तर न्यायालयाने संविधानाचा अर्थ अधिक व्यापक केला. म्हणूनच ते जिवंत आहे. या सगळ्या मूल्यांचं सार आपल्याला संविधानाच्या सुरुवातीलाच मिळतं, त्याच्या सरनाम्यामध्ये, प्रिॲम्बल. हो, सरनामा म्हणजे संविधानाचा आत्मा आहे. त्याची सुरुवातच किती प्रभावी आहे. आम्ही भारताचे लोक या शब्दामध्येच सगळं आलं. याचा अर्थ हा आहे की हे संविधान लोकांनी स्वतःसाठी स्वतःच्या प्रतिनिधींमार्फत तयार केलंय. अंतिम सत्ता लोकांच्या हातात आहे. आणि त्यात काही महत्वाचे शब्द आहेत जसे की सार्वभौम, सॉव्हरीन. म्हणजे भारताला आपले निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. हो, कोणताही बाह्य देश दबाव टाकू शकत नाही. मग आहे धर्मनिरपेक्ष, सेक्युलर. म्हणजे नागरिकांना कोणताही धर्म पाळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही. आणि प्रजासत्ताक, रिपब्लिक. म्हणजे देशाचा प्रमुख, आपले राष्ट्रपती, हे वंश परंपरेने निवडले जात नाहीत, तर निवडणुकीद्वारे निवडले जातात. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय. जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही, हे वचन. तर आज आपण भारतीय संविधानाची एक ओळख करून घेतली. हे खरंच फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर आपल्या देशाचा आत्मा आहे. नक्कीच. आणि ते तयार करणाऱ्यांची मेहनत आणि कलात्मकता दोन्हीही वाखाणण्याजोगी आहे. संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हाताने लिहिली आहे. स्वतःच्या हाताने संपूर्ण संविधान. हो. आणि नंदलाल बोस यांनी ती चित्रांनी सजवली. अप्रतिम. आणि इथेच आजचा विचार करण्यासाठीचा प्रश्न आहे. संविधान निर्मात्यांसाठी केवळ कायदे लिहिणं पुरेसं का नव्हतं? त्यांनी त्या दस्तऐवजाला भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारी एक कलाकृती बनवणं का महत्त्वाचं मानलं असेल? यावर नक्की विचार करा.